नमस्कार, आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। बातम्यांच्या सुरुवातीला एक नजर देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या कझान दौऱ्यावर। कझान येथे आयोजित ब्रिक्स समिटमध्ये माननीय मोदीजी यांनी विविध वैश्विक नेत्यांची भेट घेतली। या भेटीत वैश्विक पातळीवर अनेक प्रश्नांची चर्चा देखील झाली। पुढील बातमी अर्थातच शुभ समाचार। भारतीय अर्थव्यवस्था जगभरात भारी, अमेरिका आणि रशियापेक्षाही उंच भरारी। 2014 नंतर भारताचे अच्छे दिन आले आहे आणि पुढेही राहतील। कारण हे आहे की आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अर्थातच IMFच्या वर्ल्ड इकॉनॉमी आउटलुक अहवालात आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताच्या विकास दराचा अंदाज 7% कायम आहे। महत्त्वाची बाब म्हणजे या विकास दरात भारताने रशिया आणि चीनला देखील मागे ठेवलंय। जातीचं राजकारण जनतेच्या नाही पण राजकारण्यांच्या मनात जास्त आहे। न्यूज 18 लोकमतच्या मुलाखतीत राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, ही राजकारण्यांच्या मनात जास्त आहे, जनतेच्या मनात कमी आहे। जातीचं राजकारण हे जनतेच्या मनात नाही, ते राजकारण्यांच्या मनात आहे। आणि त्यामुळे हे जे काही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं ते मला जे काही टार्गेट केलं जातं त्याच्या पाठीमागे त्यांना असं वाटतं की अशा प्रकारे मला टार्गेट केल्यामुळे त्यांना फायदा मिळेल, पण असा त्यांना फायदा मिळणार नाही। त्यांनी मला कितीही टार्गेट केलं तरी लोक माझं मूल्यमापन मी इतक्या वर्षात काय केलं याच्या आधारावर करतात। केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे विधानसभा निवडणूक प्रभारी माननीय भूपेंद्र यादवजी यांच्या उपस्थितीत काल अर्थातच 23 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात प्रवासी महिला कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। या बैठकीत भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा माननीय वनाथी श्रीवासनजी पण उपस्थित होत्या। अफवांचं पीक संजय राऊत यांच्या शेतीमधून आलं आहे। न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एका मुलाखतीत भाजपा मुंबई प्रदेश अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट आशिष शेलारजी म्हणाले, या सो कॉल्ड अफवा या कुठून आल्या? थेट उत्तर आहे, या अफवांचं पीक हे संजय राऊत यांच्या गांजा शेतीमधून आलेलं आहे। 10 शरद पवार म्हणजे 1 देवेंद्र फडणवीसजी। झी 24 तासच्या माध्यमातून आयोजित जाहीर सभा या कार्यक्रमात आमदार आणि भाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा माननीय चित्राताई वाघ असं का म्हणाल्या ते ऐकूया। अर्थात ज्येष्ठ असे नेते जर कोण म्हणाल तर महाराष्ट्राचे शरद पवार जे आहेत, पण आत्ताचं जर तुम्ही नेतृत्व बघाल की ज्यांच्यामध्ये महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याची जी कॅपॅसिटी आहे, असं जर नेतृत्व म्हणाल तर ते एकमेव नेतृत्व आहे ज्यांचं नाव देवेंद्र फडणवीस आहे। मी मागेही एका माझ्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की 10 शरद पवार म्हणजे 1 देवेंद्र फडणवीस। ये पब्लिक है, ये सब जानती है। ह्या सेगमेंटमध्ये पाहूया की महाविकास आघाडी आणि महायुती सरकार ह्यातला फरक। उद्धव बाळासाहेब ठाकरेंनं सत्तेत असताना कधीच महिलांच्या सक्षमीकरणाचा विचार केला नाही आणि आता महायुती सरकारच्या काळात महिला सक्षम होत आहे, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची महाविकास आघाडी याला विरोध करत आहे। आम्ही नाही, हे पब्लिक बोलते। उद्धव ठाकरे हे 2.5 वर्षा आधीपासूनची जी त्यांची सत्ता होती त्यांनी आतापर्यंत कोणत्याच योजनेचा महिलांना लाभ दिलेला नाही, कोणतीच अशी संधी दिलेली नाही। अगोदर उद्धव ठाकरेंनी हे विचार करून ते सत्तेवर येतात का? उद्धव ठाकरेंनी केव्हाच असे काम केलेले नाही, म्हणून त्यांना काय माहीत नाही की ना जनतेसाठी काय करायचं। भाऊ यांनी महिलांना खूप छान संधी दिली, या संधीचा लाभ दिला आहे। जे गरीब महिला जे रोजगार आहेत त्यांना या संधीचा भरपूर फायदा झालेला आहे। फरक स्पष्ट आहे। या सेगमेंटमध्ये आज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बद्दल बोलूया। 2014 पूर्वी महाराष्ट्रात 2,63,708 किलोमीटरचे रस्ते बनले, जेव्हा आपल्या सरकारनं 3,25,489 किलोमीटरचे रस्ते बनवले। 2014 पूर्वी 4 मेट्रो मार्ग झाले, त्यात सुद्धा फक्त एकच मार्गिका चालू होती। 2014 नंतर 593.48 किलोमीटरचे मेट्रो जाळे तयार झाले। 2014 पूर्वी 7 विमानतळे होती, जेव्हा 2014 नंतर 13 विमानतळे झाली। 2014 पूर्वी रस्ते मार्गातून एकूण 146.91 लाख टन माल वाहतूक व्हायची, जेव्हा 2014 नंतर रस्ते मार्गातून एकूण 2187.25 लाख मेट्रिक टन माल वाहतूक होतीये। इतकंच नाही, पण आपल्या सरकारच्या काळात राज्य महामार्गाची एकूण रुंदी वाढून 45 मीटर झाली। प्रश्न तुमचे, उत्तर आमचे। या सेगमेंटमध्ये आजचा प्रश्न संविधानाशी निगडित आहे। लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेस आणि विरोधी पक्षाने एक फेक नरेटिव्ह चालवला होता की भाजपाची सरकार आली तर संविधान बदलून टाकतील। तर तुम्हा सर्वांना मी आज एक सत्य हकीकत पुराव्यासह सांगू इच्छिते।
संविधानाचा खून तर 1972 सालीच झाला होता, जेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली. संविधानाचा गळा आवळून त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या तमाम लोकांना त्यांनी तुरुंगात टाकले. या संदर्भातला एक व्हिडिओ पाहूया, ज्यात बडोद्याच्या राणी साहेब स्वतः आणीबाणीच्या वेळेची परिस्थिती सांगत आहे. तेव्हा राजघराण्यांना जर सोनं चांदी विकून घर चालवावं लागलं तर सामान्य जनतेचे काय हाल झाले असतील ते विचार करून सुद्धा अंगाला शहारे येतात. 1972 में इंदिरा गांधी जी ने जब हटाए वो प्रिवी पर्सेस, तो मुश्किल हो गई हमारे परिवारों को घर चलाने में. अपनी जो चीज़ें थी, जैसे कि आप कहेंगे कि आपकी पूजा के बर्तन अगर चांदी सोने के थे, या आपके थ्रोन थे, या सिंहासन थे, या आपके घर थे, तो वो काफ़ी लोगों को बेचने पड़े क्योंकि एक शर्म महसूस होती थी. और काफ़ी कौड़ियों के दाम बिकी हैं ये चीज़ें, क्योंकि आप खुलेआम बेच नहीं सकते थे, आप शर्मिंदगी महसूस कर रहे थे. तो कई राजवी परिवारों ने चीज़ें, बहुत खूबसूरत हिंदुस्तान की बनी चीज़ें बाहर गई हैं जो कभी वापस नहीं आएंगी. पाहिलं ना की संविधानाचा खून तर खुद्द काँग्रेसनेच केला होता. असे अनेक उदाहरण आहे जे येत्या काळात आपण पाहूया. आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम. उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह. पाहत रहा आपली बातमी, आपल्या पक्षाची बातमी. धन्यवाद.